हाय लीना, थँक्यू सो मच. म्हणजे आज तू वेळात वेळ काढून आम्हाला या चॅनलवर तू बोलणार आहेस माझ्याशी, तर त्यासाठी थँक्यू सो मच सगळ्यात पहिले. आणि you तुझं so much, Vijayashi, for having me here. खूप छान वाटतंय to connect with you on Zoom, unfortunately. But yes, thank you. आणि तुझं IAS मध्ये सिलेक्शन झालंय त्याच्यासाठी पण आमच्याकडून खूप खूप अभिनंदन तुझं. तर धन्यवाद. येस, लीना, तू MPSCच्या थ्रू म्हणजे या सर्व्हिसेस मध्ये आली आणि आता तुला IAS मिळालंय. तर ह्या जर्नी बद्दल तू आम्हाला काय सांगू शकशील? खूप मोठी आणि खूप फुलफिलिंग, खूप समाधान देणारा हा प्रवास राहिलेला आहे 20 वर्षाचा. मी 1999 मध्ये MPSC थ्रू MDS काडरमध्ये आले, म्हणजे महाराष्ट्र विकास सेवेत आले. ओके. आणि कदाचित मला असं वाटतं की मी महाराष्ट्र विकास सेवेमध्ये आल्यामुळे मी आज इथे आहे, असं मी नम्रपणे नमूद करते. कारण की गेले 20 वर्ष अत्यंत गरीब कुटुंबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडनं खूप काही शिकण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडनं कायम ऊर्जा घेत माझा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. आणि म्हणून माझं जे काही आतापर्यंतचं जे काम आहे ते मी कायम आणि कायम महिलांना आणि आपल्या गावातील गरिबांना समर्पित करत असते. सो इट हॅज ओव्हरऑल बीन अ व्हेरी सॅटिस्फाईंग जर्नी आणि खूप काही लर्निंग्स राहिलेले आहेत आणि चांगलं सहकार्य सगळ्यांचं मिळालं या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये. तो येस. आणि त्याचेच कुठेतरी आशीर्वाद म्हणा किंवा त्या कामाचं फळ म्हणा किंवा म्हणून कदाचित पुढचा IAS पर्यंतचा प्रवास झाला. कारण IAS ला येताना सुद्धा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आलेले आहे. इट्स नॉट म्हणजे प्रमोशन म्हणून नाहीये, तर हे सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यात सुद्धा आम्हाला 3 टप्प्यांवरती इंटरव्ह्यूज फेस करावे लागले. तर हा जो एवढा मोठा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव पाठीशी होता आणि जे काही काम उभं करता आलं, तर त्याचीच परिणती IAS मध्ये सिलेक्शन मध्ये झालेली आहे असं मला वाटतं. यात तू जेव्हा मेन्शन केलंस की IAS मध्ये तुझं सिलेक्शन झालंय आणि प्रमोशन नाही झालंय, काय फरक आहे या दोघांमध्ये? IAS मध्ये आपल्याला 3 प्रकारे एंट्री मिळते. एक तर एक डायरेक्ट रिक्रुटमेंट, म्हणजे जे UPSCचे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू या माध्यमातून जे डायरेक्टली यंगस्टर्स रिक्रूट होतात, ती एक पद्धत आहे. तो अर्थात सगळ्यात मोठा चंक तो आहे. दुसरा आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे ऑफिसर्स आहेत, जे MPSCच्या थ्रू स्टेट काडरमधनं रेव्हेन्यू मध्ये गेलेले असतात, डेप्युटी कलेक्टर्स वगैरे. तर त्यांना प्रमोशन्स मिळतात, म्हणजे त्यांच्या सिनियरिटीवरती बेस्ड प्रमोशन्स मिळतात त्यांना. त्यांचा एक कोटा असतो, तोही बऱ्यापैकी मोठा असतो. आणि इतर सगळे जे क्लास 1 अधिकारी म्हणून जे जॉईन झालेले असतात इतर सर्व डिपार्टमेंटचे, त्यांच्यासाठी अतिशय छोटासा कोटा, एक छोटीशी विंडो क्रिएट झालेली आहे. आणि त्यामध्ये कंडिशन ही आहे की तुमचा ट्रॅक रेकॉर्ड, सर्व्हिस रेकॉर्ड हा एक्झेम्पलरी असला पाहिजे. म्हणजे सलग 10 वर्षाचे CRs A+ असले पाहिजे, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट्स हे सर्वोच्च दर्जाचे असले पाहिजेत. आणि मग त्या अशा काही अधिकाऱ्यांचं, वेगवेगळ्या विभागातल्या काही अशा टॉपच्या अधिकाऱ्यांचं ह्या प्रोसेस करता सिलेक्शन होतं. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या वेळी प्रिलिमिनरी परीक्षा झाली, जी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातनं असे फक्त 150 अधिकारी होतो की जे त्या परीक्षेला पात्र ठरले. मग ती परीक्षा झाली, मग महाराष्ट्र सरकारच्या पातळीवरती एक इंटरव्ह्यू झाला आणि त्यातनं आम्ही 20 अधिकारी निवडले गेलो वेगवेगळ्या विभागातले. आणि आमचा फायनल इंटरव्ह्यू UPSC मध्ये झाला आणि त्या 20 मधनं मग शेवटी 4 अधिकारी निवडले गेले. तो अशा पद्धतीने बाय सिलेक्शन पण IAS मध्ये येत आहेत. अर्थात हा कोटा फार, म्हणजे दरवर्षी दर 2 वर्षातनं 2-3 अधिकारी फक्त ह्या मार्गाने IAS मध्ये येऊ शकतात. बर बर. पण मग नॅचरली प्रश्न असा येतो की सेंट्रल, जसं आता बाकी जे UPSC मधनं जे सिलेक्शन होतं त्यांच्यात आणि जे प्रमोशन सिलेक्शन होतं त्या दोघांमध्ये फरक असा की महाराष्ट्रामध्येच राहतात, जे प्रमोशन मध्ये राहतात ते स्टे इन महाराष्ट्र फॉर अ प्रोलॉंग पिरियड ऑर मे बी फॉर एव्हर, आणि बाकीचे लोक ते येस. सेंट्रल डेप्युटेशन एज वेल. तर तुमचं कसं असतं, म्हणजे विल यू बी एबल टू गो ऑन सेंट्रल डेप्युटेशन? आय एम नॉट शुअर, मे बी येस. कारण की तेवढी सिनियरिटी मिळायला लागते. आणि कारण की एक आमचं
म्हणजे आता मी जरी माझं जरी सिलेक्शन 2020 मध्ये झालं असेल तरी मला 2015 बॅच अलॉट झालेली आहे. बट जे डायरेक्ट रिक्रूट होतात दे गेट ऑलमोस्ट अन ऍडव्हान्टेज ऑफ 10 years to 12 years अबाउट अस. तर त्यामुळे त्यांचा जो प्रमोशनचा जो चॅनल असतो सो दे रीच फार्दर. अँड त्याच्यामुळे मी समजा त्या लेवल ऑफ सिनियरिटी पर्यंत पोहोचले तर कदाचित मी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ला डेप्युटेशनसाठी पात्र ठरू शकते. बट डेफिनेटली जे डायरेक्ट रिक्रूट होऊन IAS मध्ये येतात दे हॅव बेटर चान्सेस ऑफ गेटिंग अ डेप्युटेशन टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि IAS मध्ये सुद्धा येताना तुम्हाला तुमचं होम कार्डर मिळेल असं काही नसतं. पण ह्या मार्गाने जेव्हा आपण एंटर करतो तर सध्या तरी होम कार्डरच अलॉट होतं. तर त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातलीच असल्यामुळे महाराष्ट्रात काम केल्यामुळे मला ऑटोमॅटिकली महाराष्ट्र कार्डर अलॉट झालं. आणि तसंही डायरेक्ट IAS मध्ये सुद्धा फार कमी लोक गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये डेप्यूट होतात कारण मग त्यांची एम्पॅनलमेंटची प्रोसेस वगैरे असते. सो I would say ki not many are able to make it and they stay put in their home cadres. Right. But more important is an opportunity to make a difference at scale. This is how I view at this entire process and thereafter. तुझा जिल्हा परिषदेमधला अनुभव खूप मोठा आहे तर मला आवडेल त्याच्याबद्दल सुद्धा ऐकायला. म्हणजे तुझा आतापर्यंतचा एवढ्या प्रवासात तो सगळ्यात मोठा चंक आहे, आय एम नॉट मिस्टेकन. तर कसा होता तो प्रवास आणि काय व्हॉट वॉज अ लर्निंग म्हणा किंवा म्हणजे आय वुड रिअली लाईक टू हिअर अबाउट. मी जसं म्हटलं मी ग्रामविकास विभागातनं म्हणजे आम्हाला MPSC मध्ये सुद्धा रेव्हेन्यू आणि नॉन रेव्हेन्यू मध्ये सुद्धा मला हे मिळालं ग्रामविकास त्याची. आणि माझ्यासारख्या व्यक्तीला ग्रामीण विकासात काम करण्याची संधी मिळणं म्हणजे माझ्यासाठी हा एक विलक्षण योग होता कारण की मी त्याच्या आधी कधी गाव बघितलेलं नव्हतं. ग्रामीण भागाशी कुठलाही संपर्क नव्हता त्यामुळे गावातले प्रश्न काय असतात माहिती नाही. म्हणजे खरं मी असं म्हणेन की मी गावात गेल्यानंतर. बरोबर ना, तू मूळची नागपूरची आहेस? मी मूळची नागपूरची आहे. नागपूर शहरामध्येच जन्म, शिक्षण आणि सगळे प्रिव्हिलेजेस मिळाले कारण घरी शिक्षणाची आवड होती. माझे वडील शासकीय सेवेत होते, शासकीय सेवेत रिटायर झाले आणि उच्च विद्याविभूषित कुटुंबात जन्म घेतला आणि सगळे प्रिव्हिलेजेस मध्यमवर्गीयांना जे मिळतात मध्यमवर्गीय मुलीला मिळतात ते मला मिळाले नोईंगली अननोईंगली. आणि तिथं जेव्हा ग्रामविकास विभागात गेले आणि गाव बघितलं किंवा जिल्हा परिषद प्रशासनात गेले तेव्हा माझं आयुष्य आणि गावातल्या माझ्यासारख्या एखाद्या तरुणीचं आयुष्य किती वेगळं आहे याची जाणीव पहिल्यांदा झाली आणि तो एक धक्का होता माझ्यासाठी. आणि कदाचित ती जी जिद्द आणि उर्मी निर्माण झाली की ही जी इनिक्विटी आहे ती इनिक्विटी आपण दूर केली पाहिजे. हे जे रिअलायझेशन आहे ते दॅट केम टू मी व्हेरी शार्पली अँड दॅट हिट मी. आणि म्हणून कदाचित कामामधलं जे जास्तीचं जी धार आली ना कामाला ती त्याच्यामुळे आली की मला जे मिळालं ते इतरांना का मिळत नाहीये किंवा त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे आणि मी काय करू शकते. सो आय ऑलवेज ऑपरेटेड फ्रॉम देअर. आणि त्यासाठी मला असं वाटलं की जिल्हा परिषदेचा जो प्लॅटफॉर्म आहे तो माझ्यासारख्या व्यक्तीला जिला आय वॉन्ट टू मेक अ डिफरन्स. मला कधी सरकारी नोकरी मिळाली आणि ती जी कॉम्प्लेसन्सी होती आय नेव्हर एन्जॉयड दॅट कॉम्प्लेसन्सी किंवा मला कधी वाटलं पण नाही की असं काहीतरी वेगळं घडतंय. फॉर मी द फोकस वॉज मेकिंग अ डिफरन्स अँड द जिल्हा परिषद ऍडमिनिस्ट्रेशन प्रोव्हाइडेड मी विथ अँपल ऑपॉर्च्युनिटीज टू रीच आउट टू द पीपल हु आर वल्नरेबल आणि अंडरसर्व्ड. आणि म्हणून पहिले 10 वर्ष मी अगदी म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि बरेच लोकांना वाटतं काय ती जिल्हा परिषद, काय ते लोक आणि काय असं छे. उलट मला तिथे खूप आनंद वाटला आणि अजूनही वाटतो. मला IAS मध्ये आल्यानंतर अनेक लोकांनी म्हटलं की तू आता म्युनिसिपल कमिशनर म्हणून गेलं पाहिजे, कशाला परत तू जिल्हा परिषद मध्ये जाते. म्हटलं नाही, मला ते माझं वाटतं, ते आपलं वाटतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला तिथं काम करायची जी संधी मिळते ती कुठे अजून मिळेल का मला माहिती नाही. आणि त्या दृष्टीने मी बघते. दुसरं नेहमी सांगितलं जातं की जिल्हा परिषद मध्ये खूप पॉलिटिकल इंटरफेरन्स असतो किंवा पंचायती राज व्यवस्थेमध्ये मग अगदी सरपंच देखील तुम्हाला काही पण येऊन बोलून जातात वगैरे, असे एक परसेप्शन्स असतात. मला असं वाटतं की
लोकप्रतिनिधींची स्वतःची एक फार मोठी भूमिका आहे विकास प्रशासनामध्ये, आणि ती भूमिका समजा आपण योग्य पद्धतीने ओळखू शकलो नाही तर तो त्यांचा प्रॉब्लेम नाही, तर तो माझा प्रॉब्लेम आहे की मी त्यांची पोझिशन ओळखू शकत नाहीये. And if I'm not able to leverage them for the good of the people, that is my failure, not theirs. त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्थेचा चांगला उपयोग हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला करता येतो. ह्या ओरिएंटेशन मी काम केलं, आणि म्हणून मला सरपंच पासून ते जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्यांपर्यंत सगळ्यांचं अतिशय चांगलं सहकार्य, आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, जे की या सर्व्हिसेसमध्ये असं मिळत नसतं. सो आय वॉज फॉर्च्युनेट अँड लकी इनफ की मला ते इतकं सगळं मिळालं. आणि कदाचित मी दुसऱ्या विभागात असते तर तेवढी सेन्सिटिव्हिटी डेव्हलप झाली नसती जेवढी या विभागात आल्यामुळे मला वाटतं माझ्यामध्ये निर्माण झाली. सो खूप सॅटिस्फाईंग. आणि त्याच्यामुळे प्रॉब्ली इट चेंज यू, बट दिस इज व्हेरी रेअर. म्हणजे शहरात वाढून, शहरात राहून सगळे प्रिव्हिलेजेस असून, ऍज यू सेड, आणि त्यानंतर दुसऱ्याची बोध जाणून घेणे, म्हणजे असं समजणे की ह्या माणसाला काय वाटत असेल किंवा याच्या परिस्थितीत आणि आपल्या परिस्थितीत किती फरक आहे, याच्यासाठी म्हणजे इट इज कमेंडेबल. नॉट एव्हरीबडी रिअलाइजेस इट, आणि डेफिनेटली इव्हन आफ्टर रिअलायझिंग नॉट एव्हरीबडी ऍक्ट्स अपॉन इट. त्यामुळे त्याच्यासाठी आय एम शुअर, म्हणजे आय विल से की यू हॅव डन अ व्हेरी ग्रेट जॉब. मी ऐकलं होतं जिल्हा परिषदेतलं तुझ्या कामाबद्दल, आणि हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे तू खूपच छान काम केलंस, आणि लोक इनफॅक्ट अजूनही तुझी आठवण काढतात, विच इज द बेस्ट थिंग. माझ्या प्रत्येक पोस्टिंग मधनं मला ते मिळालं, आणि अजूनही 20 वर्षापूर्वी मी जिथे काम केलं गोंदियामध्ये, तिथल्याही लोकांचे आवर्जून फोन येत असतात, आणि दे थिंक ऑफ मी अँड आय थिंक ऑफ देम. तर हे जे बंध आहेत, बॉन्डिंग आहे, ते बॉन्डिंग माझ्यासाठी बाकी कुठल्याही पुरस्कारापेक्षा हे जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स माझ्यासाठी जास्ती जवळचे आहेत. लीना, तू याच्यानंतर हार्वर्डला पण गेलीस आणि तिथे पण तू 1 वर्ष शिकलीस. तर काय तुझ्या म्हणजे हाऊ डिड यू गो अबाउट इट? कसं तू हार्वर्डला गेलीस आणि तिथे गेल्यावर तुझ्यातला काय बदल तुला लक्षात आला, हे पण आम्हाला सांग. त्याच्या आधी म्हणजे 2011 मध्ये मला वर्ल्ड बँकेच्या प्रोजेक्टवरती काम करायची संधी मिळाली. म्हणजे जिल्ह्यातलं माझं जे काही काम होतं, आणि विशेषतः महिलांचं संघटन करणं आणि महिलांच्या उपजीविकांचे प्रश्न ऍड्रेस करणं, हे जे मी काही बरेच वर्ष काम केलं होतं, आणि विशेषतः वर्धेमध्ये ते काम घडलं. तिथे वर्धेमध्ये आम्ही महिलांचं एक काडर तयार केलं, संघटिका म्हणून, की जे महिला बचत गट तयार करून त्यांना ट्रेन करणाऱ्या त्या महिला, असं आम्ही कन्सेप्च्युअलाइज केलं होतं. आणि त्यांची कपॅसिटी बिल्ड करून, म्हणजे एनजीओच्या मार्फत बचत गटांची चळवळ न करता आम्ही ज्या महिला स्वतः एम्पॉवर झालेल्या आहेत, या चळवळीतनं पुढे आलेल्या आहेत, असं नेतृत्व आम्ही तयार केलं आणि त्यांच्या मार्फत गट तयार केले. त्यानंतर आम्ही एक ब्रँड तयार केला, वर्धिनी या नावाने आम्ही ब्रँड केला, आणि अत्यंत प्रोफेशनल ब्रँडिंग, पॅकेजिंग, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट हे आम्ही 2008 मध्ये केलं होतं, जेव्हा फारसा कधी विचार पण फार कोणी केला नसेल. तो हे चाकोरीच्या किंवा चाकोरीमध्ये राहून इनोव्हेशन्स कसे करायचे आणि ते स्केलवर कसे करायचे याचे अनुभव मला आला होता, आणि ते मी करत होते. हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्र शासनाने माझी निवड स्टेट कोर टीम मेंबर म्हणून केली. NRLM म्हणून एक योजना आहे, नॅशनल रुरल लाईव्हलीहुड मिशन. तर त्या मिशनची सुरुवात महाराष्ट्राला करायची होती, आणि त्याच्या स्टेट कोर टीम मध्ये कोर टीमची मी मेंबर म्हणून माझं सिलेक्शन झालं. आणि मग तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. मग फ्रॉम बिईंग अ स्टेट कोर टीम मेंबर टू बिईंग द चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ऑफ द मिशन. मग एक सेपरेट सोसायटी फॉर्म झाली, आणि मी आय वॉज द फर्स्ट ऑफिसर टू बी डेप्युटेड टू द सोसायटी. तिथून ते पूर्ण मिशन बिल्ड केलं, म्हणजे फ्रॉम अ सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. When I left the mission, we were a 2000 employee organization. So ती बिल्ड करणं, सिस्टम्स बिल्ड करणं, प्रोग्राम बिल्ड करणं, हे सगळं करत असताना मला 2016 मध्ये वर्ल्ड बँक, कारण हा वर्ल्ड बँकेने फंड केलेला प्रोजेक्ट होता, तर वर्ल्ड बँकेने मला अमेरिकेला पाठवलं. त्यांची एक कॉन्फरन्स होती, आणि त्या कॉन्फरन्समध्ये मला माझे अनुभव कथन करण्याकरता त्यांनी मला तिथे बोलवलं.
आणि तिथून मग मी बॉस्टनला गेले, म्हणजे मी वॉशिंग्टन DC ला होते, तिथून बॉस्टनला गेले. बॉस्टनला माझा भाचा तेव्हा हार्वर्ड बिझनेस स्कूलला मास्टर्स करत होता. त्याच्याकडे आय स्पेंड सम टाइम विथ हिम. आणि तिथून त्या सगळ्या कॅम्पसमध्ये मला हार्वर्ड केनेडी स्कूल दिसली, म्हणजे दॅट इज अ स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी. आणि तिथून डोक्यात यायला लागलं की नाही, आता आपण इथं आलं पाहिजे. तोपर्यंत मला असं वाटायचं की आपलं जे काम आहे ते लोकांबरोबर आहे, मला काही तिथं जाऊन काही करायची गरज नाही, मला जे शिकायला मिळतंय ते इथे शिकायला मिळतंय. आणि प्रचंड शिकायला मिळालं ऑफकोर्स. पण मग तिथे मग ती इच्छा झाली. मग आधी तर सेल्फ डाऊट होता. आणि why I want to share it with you all this process is because all of us have self-doubt. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मला हे जमण्यासारखं नाही. And I was one of the millions of people who think की हे माझ्यासाठी नाही, किंवा हे मी करू शकत नाही, किंवा हे माझ्याच्याने होणार नाही, मी कुठे हार्वर्डला जाणार वगैरे असं फिलिंग येतं. येस. आणि मग तो स्वतःमधला जो द्वंद्व होता. अँड ऑल्सो fear of rejection. Right. You know why we don't try? Because आपलं एक तर सेल्फ डाऊट, आणि बिकॉज वी कांट फेस रिजेक्शन. नाही म्हटलं, नाही सिलेक्शन झालं तर काय होईल. बट देन आय टूक अ लीप ऑफ फेथ अँड आय सेड नथिंग डुईंग, मी ट्राय करणार, जे होईल ते होईल, मी ट्राय करणार. आणि मग देन आय रोट माय ऍप्लिकेशन आणि ती पाठवली. अँड समहाऊ माझ्या व्यतिरिक्त इतर सगळ्यांना कॉन्फिडन्स होता की माझं होणार आहे. आणि इट हॅपन्ड. 2018 मार्चमध्ये त्यांनी मला सांगितलं की माझं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट झालेलं आहे. आणि अँड ऑल्सो मला त्यांनी स्कॉलरशिप ऑफर केली. सो आय एम द रेसिपियंट ऑफ द जॉन गेलब्रेथ फेलोशिप. जॉन गेलब्रेथ हे एक अमेरिकन इकॉनॉमिस्ट होते. तर माझं जे ट्युशन फीस होती दॅट गॉट कव्हर्ड थ्रू दिस स्कॉलरशिप. आणि पण उरलेली गॅप खूप जास्ती होती, आणि त्याच्यामध्ये मग मला आय गॉट सम फंडिंग फ्रॉम द टाटा ट्रस्ट. आणि असं करून विथ 90% फंडिंग आय वेंट टू हार्वर्ड. अँड इट वॉज आय थिंक इट्स अ लाईफ चेंजिंग मोमेंट अगेन. कारण तिथे ग्लोबल एक्सपोजर मिळालं. कारण माझ्या बरोबर मी ज्या प्रोग्राममध्ये होते तर तिथे 70 देशातले 250 पार्टिसिपंट्स माझ्यासोबत होते, आणि त्याच्यामुळे अर्ध जग हे सोबत होते. आणि तेही वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभवी होते. तर कोणी एक पियानिस्ट होती, चायनामधनं आलेली ती जगप्रसिद्ध पियानिस्ट आमच्या बरोबर होती. सो फ्रॉम somebody who is a pianist to somebody who is a diplomat to someone who was the vice president of his country. काही IAS ऑफिसर्स होते, सिव्हिल सोसायटी ऍडव्होकेट्स होते, UN वर्ल्ड बँक मध्ये उच्च पदांवर काम केलेले प्रोफेशनल. सो असं इट वॉज अन एक्लेक्टिक मिक्स ऑफ प्रोफेशनल्स फ्रॉम अक्रॉस द वर्ल्ड. आणि त्याच्यामुळे असं जे म्हणतात की दुनिया मेरी मुठ्ठी में, तसा त्याची प्रचिती आली की अरे आता आपली ओळख जगातल्या 70 देशांमध्ये आहे, कोणी ना कोणी आपलं तिथे आहे. आणि त्यांचे प्रश्न काय, आणि तिथे राहून मला आपला देश, आपल्या देशाकडे एका वेगळ्या, म्हणजे एक बर्ड्स आय व्ह्यू तिकडनं मला बघता आलं. एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी आपल्या देशाची पब्लिक पॉलिसी, आपल्या देशातले प्रश्न, आपल्या देशाच्या अचीव्हमेंट्स या एका वेगळ्या अँगलनी, वेगळ्या लेन्स मधनं मला बघता आल्या. प्रशासनाकडे एका वेगळ्या अँगलनी, वेगळ्या लेन्सनी बघता. तिथे असताना मी व्हॉट आय डिड वॉज, मी मॅनेजमेंट, लिडरशिप आणि डिसिजन्स याच्यामध्ये मी एक प्रोग्राम, म्हणजे 12 आमचे क्रेडिट्सचा कोर्स मी त्याच्यामध्ये केला. आय थिंक आय डिड 18 क्रेडिट्स. आणि मला त्याचं एक ऍडिशनल सर्टिफिकेट मिळालं अपार्ट फ्रॉम माय डिग्री इन पब्लिक मास्टर्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. सो त्याच्यामुळे मॅनेजमेंट केवळ ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट या कॉन्टेक्स्टमध्ये स्वतःकडे न बघता लीडर म्हणून स्वतःकडे बघणं, आणि त्यातनं त्या कॉन्टेक्स्टमधनं लीड करणं, अडॅप्टिव्ह लिडरशिप म्हणा, किंवा एक एम्पॉवर्ड लीडर, हाऊ अन एम्पॉवर्ड लीडर एम्पॉवर्स अदर्स. So leadership is not about yourself. It is about creating others as leaders, building leadership and creating leadership everywhere you go.
कारण केवळ मी एकटी सफिशियंट नाहीये टू मेक द चेंज, राईट? सो माझ्यासारखा विचार करणारे किंवा त्यांच्या लेवलवरती त्यांचा डेव्हलपमेंट ओरिएंटेड विचार करणारे लीडर्स क्रिएट करणं, ह्याचं मला खूप चांगले टूल्स मला तिथे मिळाले. आणि ते घेऊन आणि तो एक्सपिरियन्स घेऊन, त्या फ्रेंडशिप्स घेऊन मी परत आले. आणि अर्थात ग्लोबल एक्सपोजर, इंटरनॅशनल एक्सपोजर, अतिशय वेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या विचारांचे लोक तिथे भेटले. आणि मग तिथून अधिक समृद्ध होऊन मी आले असं मला वाटतं. आणि परत आल्यानंतर मग परत नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. तुझा एक्सपिरियन्स ऐकून म्हणजे रुरलचा तुझा जो एक्सपिरियन्स आहे NRLMचा आणि हा, दिस इज व्हेरी रिलेटिव्ह. एक तर म्हणजे दोन्ही दे आर नॉट टू डिफरंट थिंग्स. आणि मला असं वाटतं की तू ज्या याच्यात म्हटलीस की लिडरशिप हवी, तर एव्हरी ऍडमिनिस्ट्रेटर हू कम्स इन टू दिस सर्व्हिस, पब्लिक सर्व्हिस मध्ये जे लोक येतात, तर त्यांनी ग्राउंड वर्क नुसता करून म्हणजे आपण खालच्यांना पैसे देऊन किंवा काहीतरी मदत देऊन त्यांची समृद्धी वाढवण्यापेक्षा, इफ दे सी टू इट दॅट हाऊ दे कॅन बी मेड empowered and in a way that they will be able to empower their own people over a period of time is very important. तुम्ही एकाला एम्पॉवर करून त्याला जर का हे शिकवलं नाही की दुसऱ्याला एम्पॉवर कसं करायचं, तर probably you will have to keep doing work with every single person. So that is what then it remains just about yourself or about that person and their self. पण ह्या प्रोसेस मध्ये आपण समजा गेलो. and what I also feel is at times आपला अप्रोच खूप कॉन्डेसेंडिंग असतो टुवर्ड्स अदर्स. म्हणजे मी खूप विचार करत आले, म्हणजे एम्पॉवरमेंट ह्या शब्दाचाच मी किमान गेले 10 वर्ष विचार करते, किंवा डेव्हलपमेंट ह्या शब्दाचा मी गेले 10-15 वर्ष आय एम क्वेश्चनिंग मायसेल्फ, आय एम क्वेश्चनिंग अदर्स, व्हॉट एक्झॅक्टली इज डेव्हलपमेंट. आपण कोणाला विकसित म्हणायचं आणि कोणाला अविकसित म्हणायचं. आणि त्यातनंच कधी कधी आपला ॲरोगन्स आपल्याला, म्हणजे माझा ॲरोगन्स मला कधी कधी दिसतो, किंवा की how can I think of somebody else as underdeveloped? Because the whole thing is so relative and so contextual. तर ते एक तर आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. सेकंडली, आम्ही कोणाला एम्पॉवर करतोय असं समजा असेल तर ती रिलेशनशिप अशी होते, बरोबर, ती इथे कधी येत नाही. आणि ती जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत बदल घडत नाही. मग ती फक्त दाता आणि म्हणजे देणारा आणि घेणारा ही रिलेशनशिप जोवर असेल, इव्हन ऍडमिनिस्ट्रेटरनी समजा हा विचार केला की मी कुठेतरी आहे अँड आय एम देअर टू एम्पॉवर देम, ते कधीच घडणार नाही. जेव्हा तुम्ही इथे असाल, जेव्हा तुम्ही खरंच इक्विटी आणि पार्टिसिपेशन बद्दल विचार करत असाल आणि आचरणात आणत असाल, जेव्हा तुम्ही पार्टनरशिप बद्दल बोलत असाल, इफ यू रिअली थिंक युअरसेल्फ ॲज अ पार्टनर टू द पुअर, पार्टनर टू द अंडरसर्व्ड, ते जे तिथे मग खऱ्या इक्विटीला सुरुवात होते. आणि त्या विचाराने काम केलं तर बदल घडतो. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीच्या मी बरोबर आहे, दिस इज व्हेरी रेअर. तू ज्या पद्धतीने विचार करतेस किंवा हे जनरली आता बघ ना, सर्व्हिसेस मध्ये जे लोक येतात, दे कम बिकॉज देअर इज समथिंग कॉल्ड पॉवर, देअर इज समथिंग कॉल्ड if I was earning or I was at an X position today and I give that exam आणि मग मी इथे येऊन बसतो, ह्या फिलिंगनेच अनेक लोक, इनफॅक्ट आय मस्ट से की 99% पॉप्युलेशन ही ह्याच पद्धतीने विचार करून मग ती परीक्षा देऊन इथे येऊन बसते. तर हा विचार, हा बदल कुठेतरी आपण ऍट अ व्हेरी अर्ली स्टेज इन डेव्हलपमेंट करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आपण मोठं झाल्यावर बऱ्यापैकी वी बिकम व्हॉट शुड आय से, पक्के होतो आपण विचाराचे, आणि मग समोरच्या माणसाने किती सांगितलं, वी आर कन्व्हिन्स्ड बट वी आर नॉट शुअर वेदर वी शुड डू इट ऑर नॉट. मी या मताची आहे की लिडरशिप इज नॉट अबाउट युअर सेल्फ. म्हणजे लिडरशिप ही स्वतःसाठी नसते किंवा स्वतःपुरती मर्यादित नसते, तर ती इतरांसाठी असते. सो वेन यू लीड फॉर अदर्स. आणि आपला लिडरशिपचा कॉन्टेक्स्ट क्लिअर केला असला पाहिजे की मला नेमकं नेतृत्व करायचंय किंवा मी एक लीडर आहे, तर ती लीडर मी कशासाठी आहे, कोणासाठी आहे, मग त्याच्यामध्ये माझा सेल्फ इंटरेस्ट आहे का. समजा सेल्फ असेल, सेल्फ इंटरेस्ट असेल किंवा वेस्टेड इंटरेस्ट असेल, तर मग
ती खरी लिडरशिप नाही असं मला वाटतं. दुसरं मला हे महत्वाचं वाटतं की लिडरशिप इज ऑल्सो अबाउट क्रिएटिंग ऑर डेव्हलपिंग अदर लीडर्स. म्हणजे मीच तेवढी पॉवरफुल असली पाहिजे किंवा माझंच नाव झालं पाहिजे किंवा मी सगळ्यांच्या डोळ्यासमोर असली पाहिजे, ह्याच्यापेक्षाही मला एकटीला तर सगळं काम करणं शक्य नाहीये किंवा मला जो काही बदल घडवून आणायचा आहे, कितीही मी म्हटलं तरी मी माझ्या एकटीच्यानी मर्यादाच असणार आहे. पण माझ्यासारखा विचार करणारे असे मी लीडर्स वेगवेगळ्या स्तरावरती समजा तयार करू शकले तर मला माझं जे काम करायचं आहे ते अधिक सोपं होईल. आणि म्हणून क्रिएटिंग लीडर्स इज ऑल्सो अ लीडरशिप क्वालिटी. त्याच्यामुळे नॉट वर्किंग फॉर सेल्फ अँड ऑल्सो क्रिएटिंग लीडर्स, एम्पॉवरिंग अदर्स, हे खूप महत्वाचं आहे. आणि ते मी वर्ल्ड बँकचा जो म्हणजे मी महिला बचत गटांबरोबर जेव्हा काम करायची तर त्यावेळी आम्ही ज्या पद्धतीची ग्रासरूट लिडरशिप तयार केली होती आणि अगदी गावामध्ये गरिबांमधनं त्या महिलांच्या मधले जे नेतृत्व समोर आलं आणि ते मी त्याचा जेव्हा मी अभ्यास केला किंवा त्याच्यात मला प्रचंड रिस्पेक्ट आहे त्या सगळ्या लीडर्स महिला नेतृत्वाचा, की इतकी गरिबी, इतकी विषम परिस्थिती हे सगळं असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने इतर महिलांना धीर दिला, इतरांना लिडरशिप दिली आणि स्वतः बरोबर त्यांचाही विकास कसा घडेल, इतर महिलांचा, त्यांच्यासारख्या इतर महिलांचा, याच्यासाठी त्या ज्या झटतायत, तर ते माझ्यासाठी स्वतःसाठी फार इन्स्पिरेशनल आणि मोटिवेटिंग राहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे लिडरशिप सगळीकडे कुठेही आपल्याला सापडू शकते, पण ती बघण्याची नजर, ती ओळखण्याची नजर आणि ती ह्युमिलिटी आपल्यामध्ये असली तर मला वाटतं आपण आपलं जे काम आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि हे मी गेले अनेक वर्ष शिकते आहे आणि आय एम ट्राईंग टू बेटर माय सेल्फ. आय ट्राय टू बिकम अ बेटर व्हर्जन ऑफ माय सेल्फ एव्हरी डे. आणि ती अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे आणि त्याच्यापासून खूप समाधान मिळतं आणि खूप आनंदही होतो. लीना, तू म्हटलीस की लिडरशिप म्हणजे यू आर स्टील डेव्हलपिंग, बट डू यू थिंक दॅट जसं बऱ्याच वेळेला आपण वाचतो किंवा ऐकण्यात येतं की सम लीडर्स आर जस्ट बॉर्न, दे आर मेंट टू लीड, आणि काही वेळेला आपल्याला असं लक्षात येतं की ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणा किंवा अनेक लोक ते सर्व्हिसेस मधनं तर येतात बट दे आर नॉट एबल टू बिकम लीडर्स. म्हणजे तर मला असं तुला विचारायचं आहे की इज लीडरशिप अ स्किल दॅट यू कॅन अक्वायर, or is it that you have to have at least a seed in you to become that person who can lead? मला असं वाटतं की लिडरशिप इज म्हणजे दोन्ही आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकामध्येच त्या स्किल्स आणि क्वालिटीज असतात. म्हणजे जेव्हा आपण अगदी घरामध्ये सुद्धा छोटे छोटे निर्णय घेतो किंवा कुठल्याही क्षणी आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा आपल्यामधला कुठला ना कुठला नेतृत्व गुण पुढे येत असतो आणि तो इतका सटली येतो किंवा इतका सबकॉन्शियसली येतो की आपल्याला वाटत पण नाही की आपण ह्या क्षणी असं नेतृत्व दिलं, त्या प्रश्नाला ते नेतृत्व दिलं किंवा एखाद्या ग्रुप ऑफ पीपलला, सेट ऑफ पीपल, व्यक्तिविशेषांना आपण ते नेतृत्व दिलं. त्याच्यामुळे हे होत असतं. पण कधी कधी काय होतं की ते आपलं जे परीघ असतं ते विस्तारलं गेलं पाहिजे, स्वतःला आपण एक्सपॅन्ड करत गेलं पाहिजे आणि मग त्या दृष्टीने मग इट इज अबाउट सेल्फ, मी, मग त्याच्यानंतर माझं कुटुंब, मग माझ्या आसपासचा समाज, मग एक लार्जर समूह विशेष आणि मग कदाचित राज्य आणि मग कदाचित देश. तर असं हे रिपल्स आहेत आणि ते असं एक्सपॅन्ड होत गेलं पाहिजे. आणि मग ते एक्सपॅन्ड करत जायला स्किल्स लागतात, एक्सपॅन्ड करत जायला शिक्षण, प्रशिक्षण, विचार, इंट्रोस्पेक्शन, रिफ्लेक्शन, स्वतःला थोडंसं स्वतःच्या बाहेर येऊन बघायला शिकणं. अडॅप्टिव्ह लिडरशिप मध्ये एक फार सुंदर त्यांनी सांगतात ते की प्रत्येकच वेळी ऑन कोर्ट असून चालत नाही, कधी कधी प्रेक्षकगृहातही बसलं पाहिजे. तर ते जे स्विचिंग आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे की कधी कधी आपण प्रेक्षक म्हणून स्वतःचा गेम कसा आहे तो बघता आला पाहिजे आपल्याला. आणि प्रत्येक वेळेसच प्रेक्षकात बसून क्रिटिसाइज करणं हेही योग्य नाही, तर आपल्याला क्रीडांगणावरती उतरून तिथे खेळलं पण पाहिजे, म्हणजे ऍक्शन्स पण घेत राहिल्या पाहिजे आणि आपण घेतलेल्या ऍक्शन्सचं त्रयस्थपणे आपल्याला अनालिसिस करता आलं पाहिजे आणि त्यातनं आपल्याला शिकता आलं पाहिजे.
म्हणजे सगळे जे मोठे मोठे खेळाडू आहेत ते काय करतात, तर ते आपला गेम झाल्यानंतर आपण कसं खेळलो याचा अतिशय क्रिटिकल अनालिसिस स्वतःच्या गेमचं ते करत असतात. आणि त्यावेळी ते प्रेक्षक असतात आणि ते प्रेक्षकाच्या नजरेतनं स्वतःच्याच गेमचं अनालिसिस करतात. तर त्याच्यामुळे माझी काय चूक आहे किंवा मी काय बरोबर केलं यापेक्षा मी काय काय करू शकले असते, मी हे केलं आणि अजून मी काय काय करू शकले असते, ह्याचा विचार करत राहणं आणि प्रत्येक वेळी स्वतःला ते स्विच करता येणं म्हणजे मग ते शिक्षण प्रशिक्षणाचा तो एक भाग असतो. आणि ऑल्सो आय वुड से आपल्या सभोवतालचे लोक आपल्याला खूप काही शिकवून जात असतात आणि प्रत्येकाकडनं शिकण्याची वृत्ती आपली जागृत असली पाहिजे, ती क्युरिओसिटी जागृत असली पाहिजे. आणि ती असली तर म्हणजे खूप काही लोक असतात आपल्या आजूबाजूला की फार इनक्रेडिबल त्यांचं काम असतं. आणि म्हणजे हाऊ दे ट्रीट यू, हाऊ दे बिहेव विथ यू, हाऊ दे बिहेव विथ अदर्स, ह्याचं सगळं बारीक बारीक निरीक्षण आपण करत राहिलं पाहिजे आणि त्यातनं मग अनेक गोष्टी आपल्याला घेता आल्या पाहिजे. सो आय वुड से इट्स अ मिक्स ऑफ बोथ. लीना, दॅट ब्रिंग्स मी टू द एंड ऑफ दिस सीन. पण शेवटचा जाता जाता मला एक प्रश्नाचं उत्तर दे. कामाचा इतका दबाव असतो किंवा इतकी कामं असतात आणि आता या कोरोनाच्या काळात स्पेशली आय एम शुअर तुमचं काम खूप वाढलं असेल. तर कसा तुम्ही हा बॅलन्स, आर यू एबल टू मेक अ बॅलन्स इन युअर लाईफ अँड ऑल्सो आर यू एबल टू टेक टाइम ऑफ फॉर डुईंग द वर्क दॅट यू लाईक? कारण गव्हर्नमेंट मशिनरीमध्ये बऱ्याच एक्सपेक्टेशन्स असतात, खूप अशी कामं असतात जी कंपल्सरीली करायला लागतात. मग वेळ उरतो का तुम्हाला जे काम करायला आवडतं ते करण्यासाठी? निश्चितपणे, कारण ही साधना आहे, म्हणजे माझं काम ही माझी साधना आहे, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यातनं पण बाहेर पडून स्वतःसाठी वेळ देणं, कुटुंबियांसाठी, माझे आई वडील सोबत असतात त्यांच्यासाठी वेळ देणं. मला संगीतामध्ये आवड आहे, संगीताची आवड आहे, त्याच्यामुळे कधी कधी त्याची साधना सुरू असते. आणि हल्ली मी फिटनेस आणि सायकलिंग वरती तुझ्यामुळे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यात खूप आनंद मिळतो आणि त्याचा खूप चांगला परिणाम माझ्या कार्यक्षमतेवरती आणि एकूणच माझ्यावरती झालेला आहे. त्यामुळे आठवड्यातनं साधारणतः 40 ते 50 किलोमीटर सायकलिंग आणि रनिंग होतं. 10 किलोमीटर रनिंग होतं. स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असते. तर हेही होतंय आणि मला हे लक्षात आलं की याच्या आधी मला पण नेहमी वाटायचं की छे 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 मला वेळच मिळत नाही. पण आता हे लक्षात येत आहे की ती फक्त कारणं होती. ते काम न टाळण्यासाठी म्हणून मीच स्वतः तयार केलेली कारणं होती. त्याच्यामुळे आपल्याला जी गोष्ट मनापासून करायची असते त्याच्यासाठी आपण वेळ काढतो आणि काढायलाच हवा. आणि कुठेतरी अनावश्यक आपण तो वेळ घालवत असतो, तो बघता आला पाहिजे की ते अनावश्यक आहे आणि काय आवश्यक आहे. तर एकदा त्या प्रायोरिटीज ठरल्या की मग मला वाटतं खूप सोपं जातं. सो दॅट्स हाऊ इट इज. थँक्यू सो मच लीना. म्हणजे खूप बिझी होतीस तू आणि कोरोनाच्या काळात इट वॉज क्वाईट अ स्ट्रेसफुल सिच्युएशन फॉर यू. पण थँक्यू सो मच आणि खूप खूप अभिनंदन तुझ्या कामासाठी आणि ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी. तुझ्याशी बोलताना नेहमीच म्हणजे आय फील सो नॉस्टॅल्जिक आणि आय रिअली मिस यू. आणि इतक्या दिवसानंतर आपण परत कनेक्ट झालो या निमित्ताने. आणि थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू. थँक्यू.